जय शिवराय जय शंभूराजे. मित्रांनो, माणूस निसर्गाकडे बघून खूप काही शिकतो आणि शोध पण लावतो. त्यापैकीच एक हे उत्तम उदाहरण म्हणजे जेसीबी. आता बघा ना, माणसाने जेसीबीला मागेही बकेट बनवली आपल्या हातासारखी. ही माणसाच्या हातावरून आयडिया घेतलेली आहे एक प्रकारे. बघू बघू शकता तुम्ही, नाही का? आणि याला जे पुढं हे दात्रे जे आहे, हे पुढं नख जे आहे, हे प्राण्यांच्या, माणसाच्या नखासारखी आहे. आता बघा, साधी मांजर जरी आहे, ती अशी उखरती पहा माती किंवा झाडाला वरती चढताना ती हे करते पंजे. तर त्या स्ट्रक्चरवरून ह्या स्ट्रक्चरचा शोध लावलाय. तेच जाऊ द्या. आता बघा, या जेसीबीची हे जे पाय दिसत आहे तुम्हाला, ओके, हे हातीच्या पायावरून आहे. का? कारण की हे इतके मजबूत असतात की ते केल्या ते कसे जरी उभे राहिले तर ते स्टेबल उभे राहतात, म्हणजे स्थिर उभे राहतात. ओके. आणि जेसीबीची ही जी हायड्रोलिक असेंब्ली ही झाली, ही बा इथं पण आहे. आता ही माणसाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या स्ट्रक्चरचा ॲनालिसिस करून एक प्रकारे आयडिया घेऊन ती बनवलेली आहे. म्हणजे बघा ना, आता माणसाचे जे हे हँड अप डाऊन होता, हे कसं काय होता, तर यामागे पण सायन्स आहे. आणि जेसीबीची ही जी पुढची बकेट आहे, ही देखील आपल्या दोन्ही हाताच्या पंजावाने आहे. आता बघा ना, आपण जर ही अशी बकेट, हे आपले असे पंजे, समजा आपण असं पाणी घेतोय ओघळून, तरी हे कसे होते, असे होते. बघू शकता, हे अशाच प्रकारे ही वरती हे केल्या जाते. मित्रांनो, मला यातून एवढं सांगायचं आहे, निसर्गाकडे खूप काही गोष्टी आहे शिकायसारख्या, फक्त त्या इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजे. जसं की हे जेसीबीचं मॉड्यूल बनवलं आहे आणि हे आज लोकांच्या खूप काही कामात येत आहे. मला याच्यातून एकच सांगायचं आहे, निसर्गाकडे खूप काही शिकायसारखं आहे, फक्त ते आपल्याला शिकताच नाही आलं पाहिजे, तर ते जमिनीवर उतरून त्यापासून 2 लोकांचा फायदा तरी झाला पाहिजे. अशाच प्रकारे अजून नवीन नवीन मॉडेल तयार झाले पाहिजे, एवढीच इच्छा. जय शिवराय.